रहमतपूर पोलिसांची दबंग कामगिरी. अवघ्या 8 तासात जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. मोटरसायकलवरून जात असताना लिफ्ट मागितली व निर्जन ठिकाणी मोटरसायकल थांबवून मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन चोरी केल्याप्रकरणी रहमतपूर पोलिसांनी 8 तासातच आरोपीस अटक केली आहे. राहुल सर्जेराव कदम, वय 35, राहणार 7, तालुका कोरेगाव असे आरोपीचे नाव आहे. रहमतपूर पोलिसांच्या या दबंग कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. याबाबत पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार अजय विठ्ठल गाडे, वय 37, राहणार रहमतपूर माळ विभाग हे त्यांच्या दुचाकीवरून रहमतपूर येथून कोरेगावला जात होते. रहमतपूर येथे अज्ञात व्यक्तीने त्यांना लिफ्ट मागितली. तसेच कोरेगाववरून परत माघारी रहमतपूरला मला यायचे आहे, आपण परत सोबत येऊ असे सांगितले व परत येत असताना दुगीगावच्या हद्दीत निर्जन ठिकाणी लघुशंका करण्याच्या निमित्ताने मोटरसायकल थांबवली व अजय गाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील 16.9 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी करून पळून गेला होता. याबाबत अजय गाडे यांनी रहमतपूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी या गंभीर गुन्ह्याची दखल घेत 2 पथके तयार केली व आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषण व CCTV फुटेज यांच्या आधारे आरोपीस निश्चित केले. यावरून पोलीस पथकाने साप येथील राहुल कदम यास अटक केली. पोलीस खाक्या दाखवल्यानंतर आरोपी कदम याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सोन्याची चैन त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, हेड कॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस नाईक सुशांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख, दीपक देशमुख, तुषार काळंगे यांच्या पथकाने ही चोरी उघडकीस आणली. सदर कारवाईबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी रहमतपूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.